तुम्हाला माहितीये का, आपल्या शरीरामध्ये ना 7 चक्र आहेत आणि त्या प्रत्येक चक्राला एक एक रंग आहे आणि त्याचं एक बीजाक्षर आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या बीजाक्षराचं मेडिटेशन करणार आहोत. पण हे मेडिटेशन का करायचं? कारण हे मेडिटेशन केल्यामुळे तुमची ही 7 चक्र जागृत व्हायला मदत होईल आणि तुम्हाला आनंददायी उत्साही असं वाटेल. चला आपण सुरुवात करूया. सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला फक्त कुठल्याही सुखासनात बसायचं आहे. तुमच्या पाठीचा कणा म्हणजे तुमचा स्पाइन हे स्ट्रेट ठेवायचा आहे, ताठ ठेवायचं आहे, डोळे बंद करायचे आणि माझ्या उच्चारानंतर किंवा माझ्या बरोबर कुठल्याही पद्धतीने तुम्ही याचा उच्चार करायचा आहे. हा उच्चार करताना तुमचं मन, तुमचं शरीर हे शांत स्वस्थ ठेवायचं आहे, चित्त एकाग्र ठेवायचं आहे आणि हे मेडिटेशन करायचं आहे. सुरुवात करूया. आपण पहिल्या चक्रापासून सुरुवात करणार आहोत, ज्या चक्राचं नाव आहे रूट चक्रा म्हणजेच मूलाधार चक्रा. याचा कलर आहे रेड म्हणजेच लाल आणि याचं बीजाक्षर आहे लम. लम 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 लम. आपलं दुसरं चक्र आहे हे सक्राल चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र, ज्याचा कलर आहे ऑरेंज म्हणजेच केशरी आणि ज्याचं अक्षर आहे वम. वम 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 वम. आपलं तिसरं चक्र आहे हे सोलार प्लेक्सस चक्र म्हणजेच मणिपूर चक्र, ज्याचा कलर आहे येलो म्हणजेच पिवळा आणि त्याचं बीजाक्षर आहे रम. रम 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 रम. आपलं चौथं चक्र आहे हार्ट चक्र म्हणजेच अनाहत चक्र आणि ज्याचा कलर आहे ग्रीन म्हणजेच हिरवा आणि ज्याचं बीजाक्षर आहे यम. यम 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 यम
यम यम यम यम यम यम आपलं पाचवं चक्र आहे हे थ्रोट चक्र. त्याचा कलर आहे लाईट ब्ल्यू म्हणजेच आकाशी निळा आणि त्याचं बीजाक्षर आहे हम. हम 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 आपलं सहावं चक्र आहे जे म्हणजे थर्ड आय म्हणजे आज्ञाचक्र. त्याचा कलर आहे डार्क ब्ल्यू म्हणजेच गडद निळा आणि त्याचं बीजाक्षर आहे छोटासा ओम. ओम 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 ओम. आणि आपलं सातवं चक्र आहे जे म्हणजे क्राउन चक्र म्हणजेच सहस्रारा चक्र. ज्याचा कलर आहे पर्पल किंवा व्हायलेट म्हणजेच जांभळा आणि ज्याचं बीजाक्षर आहे ओम. ओम ओम या 7 चक्रांच्या बीजाक्षराच्या मेडिटेशन नंतर तुम्हाला नक्कीच खूप आनंददायी किंवा उत्साहवर्धक वाटत असेल. तुम्हाला काय वाटलं हे मला नक्की कमेंट्समध्ये लिहून कळवा. आणि या चक्राच्या जागृतीमुळे होणारे अनेक फायदे आहेत. चक्र म्हणजे काय आणि ते जेव्हा जागृत असतात तेव्हा त्याचे फायदे काय आणि ते जेव्हा बंद असतात तेव्हा त्यामुळे होणारे तोटे काय, या सगळ्यांवरचे व्हिडिओज मी माझ्या येत्या काही दिवसांमध्ये अपलोड करणार आहे. ज्याच्यामुळे तुम्हाला तुमची चक्र ब्लॉक आहेत म्हणजेच बंद आहेत का जागृत आहेत आणि बंद असतील तर ती जागृत कशी करायची त्याच्यावरचे छोटे छोटे उपायही सांगणार आहे. तेव्हा सबस्क्राईब जर का केलं नसेल या चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा सो दॅट तुमचे कुठलेही व्हिडिओज मिस होणार नाहीत. परत भेटूया लवकरच चक्रा सिरीजमध्ये. धन्यवाद. थँक्यू.